नमस्कार. काय सांगाल काल पूर्णपणे हा पूल पाण्याखाली होता आणि आज कुठेतरी परिस्थिती आपल्याला पूर्वत होताना दिसते. हो, 2 दिवसापासून इथलं वातावरण खूप पाणी भरपूर आलेलं होतं आणि अनेक संघटनांनी भरपूर इथं म्हणजे सहकार्य केलेलं आहे नाही का. बाहेरून जे भाविक भक्त वगैरे सर्वजण आले होते त्यांना भरपूर मदत केलेली आहे. काय सांगा तुम्हाला काय वाटतं हा पूल उद्या पालखी मार्ग हाच असतो वर्षाला? हाच मग तुम्हाला काय वाटतं उद्या ह्याच मार्गावरनं पालखी जाऊ शकेल? याच मार्गावरतून जाण त्यासाठी हे रात्रीतून काम चालू आहे नाही का. पूर्ण रात्रभर पण काम चालू होतं आणि बऱ्यापैकी आता काम करून घेतलेलं आहे पूर्ण प्रशासनाने. काय काम करण्यात आलं आज इथे? हे पूर्ण वेल्डिंग वगैरे चालू आहे आता नाही का. जवळजवळ 30 ते 40 वेल्डर काम करून राहिलेत रात्रीपासून उद्या पालखी मार्ग मोकळा करण्यासाठी. तुम्ही काय सांगा? काय नाही, सर्व वारकरी आळंदीत वारीसाठी आलेले आहेत, त्यामुळं सगळ्यांसाठी व्यवस्था करण्यात आली प्रशासनाने. अशी परिस्थिती यापूर्वी तुम्ही कधी पाहिली होती का? यापूर्वी 20 वर्षामध्ये हे पहिली वेळेस असं झालं आहे. यावेळेस भरपूर वेळेस पाणी आलं आहे पण एवढं आलं नाही की 2-2 दिवस डायरेक्ट आरपार लोक थांबलेले. त्यावेळेस जरा जास्त आहे एवढं वरती नाही गेलं. आणि हे झालं यावेळेस की वारकरी सूत असं आलं की भविष्यामध्ये एवढं त्यांनी आज लोक बघितलं की एवढं पाणी कधी आलं नाही. आज त्यांचे हाल या करायचं त्या करा. इंडिया पाकिस्तान झालेलं आहे. म्हणजे इकडनं तिकडे जायचं नाही, इकडलं इकडे यायचं नाही, इकडलं इकडे थांबायचं. अशा प्रकारे 2 दिवस झाले लोकांचे हाल आहेत. जेवणाचे हाल आहेत. काही लोकांनी भरपूर किराणा वगैरे भरून आणून ठेवलेला आहे. सर्व त्यांचं पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे. त्यांचं भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी त्यांची वारकऱ्यांची सोय वगैरे सगळं केलेली आहे. वारकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? वारकऱ्यांनी आता तर जे पुण्यामध्ये आहेत त्यांनी आळंदीत नाही पण आले तरी चालतंय. पुण्यामधून पालखीला जॉईन केलं तरी बऱ्यापैकी म्हणजे बरं पडेल. बऱ्यापैकी वारकरी आळंदीमध्ये आले होते काल परवा. आलेले आहेत, त्यांच्या कशी सोय केलेली आहे प्रशासनाकडनं? सगळी काय राहण्याची वगैरे सगळी सोय केलेली आहे. पलीकडे पण सभा मंडप आहे. इथं पण ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये पूर्ण सोय केलेली आहे सर्वांची. जे आले त्यांची सोय झालेली आहे पण जे बाहेरून अजून येतात त्यांनी पुण्यामधून दिंडीला जॉईन केलं ना तर ते चालेल. काय नाही, जे वारकरी जिथं आहे त्यांनी तिथं सुरक्षित राहावे. इकडे यायचा आळंदीत प्रयत्न करू नये. कारण का तिकडे पुण्याच्या तिकडे पुढे गेलं तरी चालते ते. कारण का मी ते परिस्थिती खूप वाईट आहे. हा पूल काल पूर्णपणे पाण्याखाली होता. आज सकाळी कधीपासून परिस्थिती पूर्ववत झाली किंवा पाणी कधी ओसरलं? हे पाणी आता काल 5-6च्या नंतर कमी झालेलं आहे आणि आता हे काम झालं बऱ्यापैकी म्हणजे उद्या पालखी जाऊ शकते इथून. हे काम कधी सुरू झालं सगळं? हे कालपासून काम चालू झालेलं आहे. एक 5-6च्या दरम्यान काम सुरू झालेलं आहे. आता बऱ्यापैकी रात्रभर काम चालू होतं. काय नाही, आता हे वारकरी आहेत त्यांना सोय केलेली आहे. आपण जे येणार आहेत वारकरी त्यांना इथं न येण्याचं आवाहन केलं आहे आणि तसं त्यांनी पुण्याला जाण्यास सांगितले. त्यांना जे आहेत इथं त्यांना त्यांच्याबद्दल आम्ही सर्व काळजी घेतली आहे. आमच्या पोलीस मित्रातर्फे होईन तेवढे प्रयत्न त्यांना आम्ही दिलेली सुरक्षा. सकाळी किती वाजता पालखी इथून बाहेर पडेल? सकाळी 6 वाजेपर्यंत. सकाळी 6 वाजता इथून प्रस्थान होणार. 6 वाजता निघणार इथून पालखी. रात्री 2 वाजेपर्यंत सगळं काम रात्री 2 वाजेपर्यंत हे सगळं काम फायनल होईल. उद्याच्याला तरी सकाळी किती वाजेपर्यंत जाईल? 9-10 वाजेपर्यंत सगळं व्यवस्थित होऊन जाईल. पोलीस मित्र छावा संघ महाराष्ट्र राज्य आमची अशी 500 लोकांची टीम आहे. 3 दिवस झाला आज आहे ना आमची 500 लोकांची टीम आहे ना पोलिसांना मदत कार्य करते. हेल्प वारकऱ्यांच्या सेवेचं. हां, चौकड मंदिराच्या आपलं काही मंदिराच्या ठिकाणी जागोजागी जिथं जिथं उपयुक्त पोलिसांच्या जिथं जिथं गर्दीचं ठिकाण आहे तिथं पोलिसांना आहे ना बंदोबस्ताचं काम कार्य चालू आहे. पूर्णतः पाणी आता थोडंफार कमी झालेलं आहे. तरी पण पुलावरून याच रूटनी पालखी जाणार आहे म्हणून हा काम पूर्णतः म्हणजे काळजीपूर्वक केलं जात आहे. कारण साईडला काही सुद्धा राहिलं नव्हतं. हे पूर्ण लोखंड वगैरे लावायला चालू झालेलं आहे. आता काम पूर्ण चालू आहे. वारकऱ्यांनी प्रत्येकानं आपापली काळजी घेणं गरजेचं आहे व सर्वांचे आदेशाचं पालन पण करणं गरजेचं आहे. आळंदी नगरपंचायतीचं पण चांगलं काम चालू आहे. या ठिकाणी आता चालू आहे चांगलं काम. तसेच सर्व आळंदी व ग्रामस्थांच्या वारकऱ्यांच्या वतीने प्रशासनाचे मनपूर्वक आभार. तर त्याच्यानंतर दुसरी गोष्ट नगर परिषदेचं पण आहे ना भरपूर सहकार्य लाभलेलं आहे. आळंदी नगर परिषदेचे सर्व जे काही नगरसेवक आहेत माजी आजी नगरसेवक त्याच्यानंतर आदित्यराजे गुंडरे यांचं काम आहे ना एकदम नंबर 1 काम झालेलं आहे. त्यांनी 200 ते 250 लोकांची सुटका केलेली आहे काल. हां, नगरसेवक महिला नगरसेविका नगरसेवक दोन दिवस झाला सारखा आहे ना राऊंडवर कामाला आहेत.
तसेच हां नगराध्यक्षांचे पण खूप खूप सहकार्य लाभलेले आहे. त्यामुळं नगराध्यक्षांचे पण आभार मानतो आम्ही. प्रशांत दादा नगराध्यक्ष, लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रशांतदादा कुराडे यांचं कार्य आहे ना, ह्या आपत्तीला नंबर 1 चांगलं हेल्प स्वरूपात काम झालेलं आहे. वारकऱ्याचे सर्व सुविधा वगैरे त्यांनी चांगलं चोख बंदोबस्त केलेला आहे. तर हा आपण आढावा घेतला या पुलावरती. हे सगळे पोलीस मित्र आहेत जे काल रात्री 2 वाजल्यापासून काम करत आहेत. तर त्यांनी सांगितलं की रात्रीपासून हे काम सुरू आहे आणि सकाळी हे पाणी थोडंफार ओसरल्यानंतर हा पूर्ण बिल्डिंगचं गिल्डिंगचं काम नगरपालिकेकडनं दर्शक करण्यात येत आहे. तरी उद्या सकाळपर्यंत हा रस्ता पूर्ण होण्याची शक्यता इथे सांगण्यात येत आहे. तरी आपण बघूया. राकेश सूर्यवंशी, पाहत राहा लोकराजा, आळंदी, पुणे.